नमस्कार। लाडकी बहीण योजनेचा नवीन जी.आर. आला। आता सर्व महिलांना पैसे मिळणार। 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा जी.आर. आला, ज्यामुळे आता बहिणींना मागाचे राहिलेले पैसे मिळणार आहेत। ज्या बहिणी काही नियमांमुळे बाहेर गेल्या होत्या, कोणत्या तरी अटींमुळे त्यांचे पैसे बंद झाले, त्या बहिणींचे पैसे आता पुन्हा चालू होणार, कारण लाडक्या बहिणीला आता पुन्हा संधी मिळणार आहे। काल लाडकी बहीण योजनेचा हा नवीन जी.आर. स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शित केल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये एकच आनंदाची लाट निर्माण झाली आहे। या जी.आर. मध्ये लाडक्या बहिणीचे मागाचे राहिलेले पैसे देण्यासाठी 393 कोटींची तरतूद करण्यात आलीच आहे। आणि त्याबरोबर आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी या जी.आर. मध्ये आहेत, ज्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। मुख्यमंत्री म्हणाले की 3 निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेतले आहेत। मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या निर्णयाअंतर्गत आताच्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्यांना आता हप्ता मिळणार। दुसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांची केवायसी राहिलेली आहे, केवायसी करताना चुका झालेल्या आहेत किंवा केवायसी अपूर्ण राहिलेली आहे, अशा महिलांना आता पुन्हा संधी मिळणार। तर तिसरा निर्णय हा सगळ्यात जास्त आनंदाचा निर्णय आहे, तो जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भातला आहे, कारण की आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासोबत जानेवारीच्या हप्त्याचे वितरण देखील आता होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या एका बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलाय आता। आणि केवायसी मुळे योजनेतून बाहेर जाणार होत्या, ज्यांची अतिशय क्रांतिकारी ठरणार आहेत, ज्यामुळे आता रखडलेले हप्ते लाडक्या बहिणीला मिळणार। ज्या बहिणींचे पाठीमागचे पैसे राहिले होते ते आता जमा होतील। फक्त त्यांनी एक काम करायचं आहे। एक काम करायला लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ज्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार, कारण की काही दिवसांमध्ये डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले होते, जे संपले। पण बऱ्याचशा बहिणींना डिसेंबरचा हप्ताच मिळाला नव्हता, संक्रांतीनिमित्त पैसे मिळाले नव्हते। तर काही बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता, जो डिसेंबरमध्ये वितरित झाला होता, तोही नियमित हवे असतील, पाठीमागचे पैसे मिळवायचे असतील, केवायसीला संधी पाहिजे असेल, तर 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करायचे आहेत। खरं तर बहिणीसाठी ही महत्त्वाची संधी, सुवर्ण संधी चालून आलेली आहे। कालपर्यंत असे वाटत होते की लाडके अपात्र होत आहेत, मोजक्याच बहिणीला पैसे मिळत आहेत, बऱ्याचशा बहिणीला मेसेजेस येत नाहीत। पण आता सरकारने पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। मग काय, ते 3 मोठे निर्णय आहेत। मग आजचे पैसे मिळवण्यासाठी कोणते 2 कामे तुम्हाला करायला सांगितलेले आहेत? सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पहा, हा व्हिडिओ याचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका, कारण की लाडकी बहीण योजनेचे मागचे पैसे आणि पुढचे पैसे सगळे भवितव्य या व्हिडिओवर अवलंबून आहे। व्हिडिओमधला एक ना एक शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की प्रत्येक निर्णया मागची काय काय कामे आहेत अशी ती तुम्हाला देणार। पहा, सगळ्यात आधी आपण पाहतोय की नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यास मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे। दुसरी गोष्ट, तुमची केवायसी जर अपूर्ण राहिली असेल किंवा तुमची केवायसी झालीच नसेल किंवा केवायसी मध्ये काही चुका झाल्या असतील, तर काय करायचे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा व्हिडिओ त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ होऊन जाणार आहे। पहा, गेल्या 2 ते 3 महिन्यापासून तुम्ही जर तुमच्या 1500 रुपयांची वाट पाहत असाल, तुमची संक्रांत जर विना हप्त्याशिवाय गेली असेल किंवा तुम्हाला हप्ता जरी मिळाला असेल तर पुढचे हप्ते मिळतील की नाही असा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल, तर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत। कारण की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी एक अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता का आला नाही, तुमची केवायसी चुकली असेल तर काय करायचे, जानेवारी 2026चा हप्ता कशा पद्धतीने मिळतोय, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये देणार। लाडक्या बहिणींनो, जरा लक्ष द्या। आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते महत्त्वाचं होतं, पण आता मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, जर तुमचा नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा हप्ता थांबला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण की सरकारनं पहिल्यांदा मान्य केले की अनेक बहिणी चुकून अपात्र झाल्या, आणि म्हणूनच तुम्हाला पुन्हा एक संधी दिली जाते। पण लक्षात
तुम्ही पुढचे मुद्दे जर नीट ऐकले नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. म्हणून विनंती आहे, मोबाईल बाजूला ठेवू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण पुढे जे सांगणार आहे ते थेट तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही हे ठरवणार आहे. सचिन, संक्रांतीच्या निमित्त सरकारने डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू केले होते. तसेच ते डिसेंबरमध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण झाले होते. पण अशा लाखो महिला आहेत की ज्यांना एकही रुपया मिळाला नाही आणि यामुळेच महिलांनी नाराजी व्यक्त करत मोर्चे काढले होते. आणि याला तोंड फोडण्यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खतार, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणीच्या व्यथा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडल्या. तांत्रिक चुकांमुळे महिला अपात्र ठरल्या. त्यांना पुन्हा एकदा सुवर्णसंधी द्या अशी मागणी केली आणि अखेर त्या मागणीला अगदी सकारात्मक उत्तर मिळाले आहे. पहा, आजचे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहतोय की नोव्हेंबर डिसेंबरचा रखडलेला निधी एकत्रित देण्याबाबत सरकारने काय पावले उचलले. ज्यांची केवायसी चूक झाली आहे किंवा अपूर्ण राहिली आहे अशा महिलांनी नेमकं काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, गेल्या काही दिवसात आपण पाहिले राज्यातील कानाकोपऱ्यातील महिलांनी आपल्या हक्कासाठी मोठा उठाव केला होता. अनेक ठिकाणी मोठी आंदोलनं झाली. संक्रांतीच्या गोड सणापूर्वी अगदी थोड्याच महिलांना हप्ता मिळाला, पण बऱ्याचशा महिलांना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता आणि यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात महिला लाभार्थ्यांनी रस्ता रोको केला. निवडणुका संपल्या म्हणून योजना बंद झाली का असा प्रश्न महिला विचारत होत्या. खरं तर तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांचे हप्ते थांबले होते. विशेषतः ही केवायसी प्रक्रिया करतानाच्या अडचणी आल्या. त्यामुळे लाखो महिला या लाभापासून वंचित राहिल्या आहेत आणि यामुळेच आता सरकारने यावर निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता न येण्याची 5 प्रमुख कारणे सांगितली आहेत. आता ही 5 कारणे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. यातले जर कोणतेही तुमचं कारण असेल तर तुम्हाला त्यानुसार काम करून घ्यायचे. पहिलं कारण म्हणजे केवायसी करताना झालेली. कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी आहे का? अनेक महिलांनी माहिती नसल्यामुळे तिथे हो असे उत्तर दिले आणि त्यामुळे त्या महिला डायरेक्ट अपात्र ठरल्या. वास्तविक त्या महिलांच्या घरात होळी सरकारी नोकरीला जात नव्हते, पण महिलांनी चुकून तिथे हो उत्तर दिल्यामुळे त्या महिला अपात्र झाल्या. आता यावर पर्याय काय दिला ते पुढे सांगतोय. दुसरा कारण होते आधार कार्डचा चुकीचा वापर. एकाच कुटुंबातल्या 2 महिलांनी एकाच पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड अर्जासाठी जोडले. आता बऱ्याच वेळा अविवाहित महिला असतील किंवा एक विवाहित आणि एक अविवाहित आहे, पण दोघींनी जर वडिलांचेच आधार कार्ड जर केवायसी करताना दिले असेल तर ते सिस्टीमने डुप्लिकेट आहे म्हणून धरले आणि एका घरात जास्त म्हणून पकडले आणि त्यामुळे त्या महिला अपात्र झाल्या. आता हे दुसरं कारण होते. तिसरं कारण होते आधार कार्ड आणि बँक खात्याचे लिंकिंग नसणे, ज्याला आपण DBT म्हणतो. चौथा कारण ते पोर्टलवर OTP येण्यासाठी आलेला जो विलंब होता त्याच्यामुळे. आणि 5वे कारण मोबाईल नंबर आणि एकाच मोबाईल नंबर. त्याविषयी काय करायचे हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता दुसरा निर्णय. सरकारने काय घेतला की केवायसी दुरुस्तीची संधी दिली जाणार. पहा, वेगवेगळ्या ठिकाणचे आमदार, खासदार असतील, विविध राजकीय नेते असतील, लीडर्स असतील, तर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की ज्या ज्या महिलांची केवायसी चुकली, त्यात चुकून अपात्र झाले आहेत तर त्यांना पात्र करण्यासाठी केवायसी दुरुस्त करण्याची संधी द्या. तर अशा प्रकारे देखील आता मागणी होताना दिसत आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणीला त्यांची केवायसी दुरुस्त करण्यासाठी तसेच जी डेडलाईन केवायसीची होती 31 डिसेंबर ती देखील वाढवून देण्याविषयी नक्कीच यावर निर्णय होऊ शकतो. आणि तिसरा मोठा निर्णय हा जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात आहे. आता सगळ्या निवडणुका संपल्या, पण जिल्हा परिषद आणि ज्या आहेत त्या नगरपालिकेच्या. पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होत आहेत आणि मग याच निवडणुकीच्या हप्ता येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये टाकण्याची शक्यता देखील याच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आज तुम्हाला माहिती मिळाली, पण आता कृती करणे गरजेचे आहे, कारण की योजना फक्त कागदावर नाही तर तुमच्या घरात मदत करणारी योजना जर तुम्ही माहिती दुसऱ्या बहिणीपर्यंत पोहोचवली नाही तर उद्या तिचा हप्ता बंद राहिला याची जबाबदारी कोण घेणार. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक, शेजारी, गावातल्या बहिणींना आता शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमचा हप्ता का थांबला होता.
चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण इथेच तुम्हाला घरी आणि स्पष्ट माहिती मिळते. धन्यवाद.